सगळे समजदार ड्रामा 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 कोटरचा असं बिग बॉसच्या घरात दूर तर चांगलं का वाईट हे कोणी स्मार्ट पण दोन्ही येते पण नको 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 सांगा सांगा. तिने जर जिभेवरती जर मिरचीचा कमी घातला साखर जर ठेवली तर नक्कीच जाऊ शकते. नमस्कार, टी-स्क्वेअर मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आपल्यासोबत आहे छोटा पुढारी घनश्याम. आम्ही तुमच्यासोबत फक्त रॅपिड फायर खेळणार आहोत कारण तुम्हाला आता नगरला जायची घाई लागली. हो, तर मला सांगा, बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला सगळ्यात समजूतदार कोण वाटलं? सगळ्यात समजदार अरबाज. सगळ्यात ड्रामा कोण करतो? ड्रामा 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 आर्या. खोटारडी? खोटारडी नाही. खोटारडं कोण आहे सगळ्यात? खोटरचं असं बिग बॉसच्या घरात कोणी पण नाही. धूर्त कोण आहे? दूरत चांगलं का वाईट हे कोणी दोन्ही साईड सांगा. नाही, चांगली यातून दूरत म्हणलं तर निपिराला खेळायचं पण दाखवायचं नाही. मी खेळतोय. ओव्हर स्मार्ट कोण आहे? ओव्हर स्मार्ट आमच्या हे ओव्हर स्मार्ट पण दोन्ही येते पण नको 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 सांगा सांगा. नाही असं नाही. ओव्हर स्मार्ट नाही, विचार करतोय कुणाला पद द्यावा. अंकिता वालकर तर ओव्हर स्मार्ट नाही म्हणलं. जान्हवी किल्लेकर. मला सांग, अंतिम 5 मध्ये कोण कोण असेल असं तुम्हाला वाटतं? अंतिम 5 मध्ये वर्षाता एक असते, वैभव चव्हाण असेल, अरबाज पटेल असेल, सौरभ चौगुलेंचं मी काय अजून बघितलेलं नाही पण जर चांगली खेळली तर ते असेल. सौरभ ह्यो एक असेल, सूरज भाई आपला चव्हाण आणि वर्षा. तुझी निकिती असेल? निकिताची जरा शक्यता कमी आहे कारण जरा मतं फिरत झालेत आणि त्यातून सावरायला मी पण नाही आणि त्यामुळे जरा गॅरंटी कमी वाटते. तिने जर जिभेवरती जर मिरचीचा कमी घातला साखर जर ठेवली तर नक्कीच जाऊ शकते. पण तिच्याकडे ती कोल्हापुरी मिरचीचा ठसकाच असतोय. ती बोलली की सगळ्यांना आगच लागते, त्यामुळे काय सांगू शकत नाही. आणि विनर कोण ठरेल? विनर तर सूरज चव्हाण. तुम्ही आता घरातून बाहेर पडलाय, सगळ्यात चांगली फ्रेंडशिप कोणासोबत झाली? माझी सगळ्यात चांगली फ्रेंडशिप तर वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल. आणि बाहेर पडल्यानंतर कोणाकोणाला भेटायला आवडणार का? बाहेर भेटल्याला मला सगळ्यांनाच आवडेल. असं काही नाही की मी सगळं विसरलोय. जेव्हा दरवाजा ओपन झाला तेव्हा मैत्री तास होता, गेम होता, त्यामुळे सगळं विसरून मी नव्याने सुरुवात केली. मी फक्त माझ्याच मनावर नाराज आहे कारण घनश्याम दरोडे स्वतः जनतेच्या मनात जायला कमी पडला, त्यामुळे मी बाहेर आलो. बाकीचं कोणामुळे नाही, पण मी माझी जागा निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोणाला भेटायला आवडणार नाही असं कोणच नाही? कोणाच नाही. थँक्स अ लॉट आमच्याबरोबर काय खेळला. हो, धन्यवाद.